मित्र हो, लाडकी बहीण योजनेची ई-के-वाय-सी करताना कोणकोणती कागदपत्रे बरोबर ठेवायला हवी जेणेकरून आपली ई-के-वाय-सी पूर्ण होईल. तसंच ही के-वाय-सी नेमकी कशी करायची आणि ई-के-वाय-सी करणं का गरजेचं आहे, हे आज आपण या ठिकाणी व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊयात. तत्पूर्वी आपण आपल्या शासन निर्णय JR या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा, म्हणजे असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ आपल्यापर्यंत सहज पोहोचतील. मित्रांनो, महाराष्ट्र शासनाच्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेमुळे आपल्या राज्यातील लाखो महिलांना आर्थिक मदत मिळत आहे. या योजनेअंतर्गत पात्र महिलांना दरमहा 1500 रुपयाची थेट मदत दिली जाते. मात्र ही मदत अखंडितपणे सुरू ठेवण्यासाठी सरकारने महिलांना त्यांचे ई-के-वाय-सी पूर्ण करण्याचे आवाहन केलेले आहे आणि जर ई-के-वाय-सी पूर्ण झाले नाही तर त्यांचा लाभ थांबवण्यात येणार आहे. आता ह्या ई-के-वाय-सीसाठी आवश्यक कागदपत्रे कोणती आहेत? जेव्हा आपण ई-के-वाय-सी प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी जाणार आहात त्यावेळेस आपल्याकडे आधार कार्ड, अलीकडील काळातील पासपोर्ट आकाराचा फोटो म्हणजे रिसेंट काढलेला फोटो, निवासाचा पुरावा, यासाठी रेशन कार्ड किंवा मतदार ओळखपत्र ग्राह्य धरलं जाईल, उत्पन्न प्रमाणपत्र, बँक खात्याची माहिती. यापैकी मित्रहो एक जरी डॉक्युमेंट कमी असेल तर तुमचा अर्ज हा अपूर्ण मानला जाईल. त्यामुळे ही 5ची 5ही कागदपत्रे त्यासाठी आवश्यक आहेत. आता ई-के-वाय-सी करण्यासाठी सरकारने खास अधिकृत वेबसाईट तयार केलेली आहे. सर्वप्रथम आपण ladkibhin.maharashtra.gov.in या अधिकृत वेबसाईटला भेट द्यायची आहे आणि या वेबसाईटवरती ई-के-वाय-सी हा पर्याय दिसेल त्यावर क्लिक करून आपलं नाव, पत्ता, रेशन कार्ड क्रमांक, उत्पन्नाचा तपशील आणि आधार क्रमांक भरायचा आहे आणि आवश्यक असलेली सर्व कागदपत्रे अपलोड करायची आहेत. माहिती सबमिट करा आणि तुमच्या अर्जाच्या पुष्टीकरणाची वाट पहा असा ऑप्शन आल्यानंतर आपलं ई-के-वाय-सी हे पूर्ण होईल. नंतर मित्र आता सर्वात महत्त्वाचं म्हणजे ही ई-के-वाय-सी का आवश्यक आहे, तर सरकारच्या मते ई-के-वाय-सी ही केवळ औपचारिकता नसून ही एक महत्त्वाची प्रक्रिया आहे. त्यामुळे योजनेचा जो लाभ आहे तो खऱ्या आणि पात्र लाभार्थ्यांनाच, ज्या पात्र महिला भगिनी आहेत यांनाच मिळत आहे याची खात्री होते. कारण यापूर्वी अनेक डुप्लिकेट म्हणजेच बनावट अकाउंट काढून त्यांच्या नावे हा लाभ गेलेला आहे. त्यामुळे जे योग्य लाभार्थी आहेत, गरजवंत आहेत, त्यांच्यापर्यंत हा निधी पोहोचत नव्हता. आता या ई-के-वाय-सीमुळे ही फसवणूक थांबण्यास मदत होणार आहे आणि दरवर्षी कागदपत्रे अद्ययावत केल्याने मदत थेट लाभार्थ्याच्या बँक खात्यात जमा होणार आहे. ई-के-वाय-सी प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर प्रत्येक पात्र महिलेला दरमहा 1500 रुपये थेट तिच्या बँक खात्यात मिळणार आहेत. यामुळे महिलांना आर्थिक स्वातंत्र्य मिळण्यास मदत होईल आणि त्यांना त्यांचा घर खर्च व्यवस्थापित करणे सोपे जाईल. तर अशी महत्त्वपूर्ण ई-के-वाय-सी आपल्या सर्व माता भगिनींना पूर्ण करायला सांगा आणि ज्यांनी ही ई-के-वाय-सी पूर्ण केलेली नसेल त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ पोहोचवा, म्हणजे ई-के-वाय-सी करताना कोणकोणती कागदपत्रे आवश्यक आहेत, तसेच ई-के-वाय-सी कशी करायची आणि ई-के-वाय-सी करणं का गरजेचं आहे हे त्यांनासुद्धा समजेल. धन्यवाद.